नमस्कार, मी विशाल परदेशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत जगभरात नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत. अगदी झटपट सुरुवात करूया. जगभरात गेल्या 24 तासात 1,17,97,213 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 64,15,379 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून गेल्या 24 तासात 5,43,595 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रशिया आणि चीनने अमेरिकेच्या ठरावाला व्हीटो दिला आहे आणि त्यामुळे दोन्ही सीमा भागात गरजेच्या गोष्टींची मदत पोहोचवणं शक्य होणार आहे. तर यामुळे लाखो जीव वाचतील असं संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय. रशियाने सुरक्षा परिषद ठरावाचा मसुदा प्रसारित केला असून एका क्रॉसिंग पॉइंटवर 6 महिन्यांसाठी मदतीचं वितरण करता येणार आहे. इराणच्या इस्लामिक राज्यातील एका तज्ज्ञ विश्लेषकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. राजधानी बगदादमध्ये सोमवारी त्यांची हत्या झाली आहे. अल हाशिमी यांनी त्यांच्या हत्येपूर्वी देशातील कटू गोष्टींसंदर्भात आणि भ्रष्टाचाराबाबत ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं होतं. अल हाशिमी यांनी त्यांच्या हत्येपूर्वी देशातील कटू गोष्टींसंदर्भात आणि भ्रष्टाचाराबाबत ट्विटरच्या माध्यमातून जाहीरपणे आपलं मत व्यक्त केलं होतं. इराकचे विश्लेषक अल हाशिमी यांच्या हत्येनंतर त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी मंगळवारी शोक व्यक्त केला. गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. अल हाशिमी हे सुरक्षा विश्लेषक म्हणून पत्रकार संशोधकांमध्ये प्रसिद्ध होते. टीव्ही मीडियामध्ये त्यांना सातत्यानं विश्लेषणासाठी बोलवलं जायचं. आयएसच्या अंतर्गत कामकाजाचे तज्ज्ञ म्हणून ते लोकप्रिय होते आणि त्यामुळे त्यांच्या हत्येची बातमी कळताच पत्रकार संशोधकांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला. इस्रायल एअरलाइन EIAने इस्रायली सरकारबरोबर एक बेलआउट कराराविषयी बोलणं केलेलं आहे. कोरोनामुळे झळ बसलेली विमान कंपनी सेवेवर सावरली नाही तर सरकारला त्याचा भार उचलावा लागणार आहे. सोबतच एअरलाइन्स कोरोना विषाणूमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रेस्क्यू पॅकेजबाबतही बोलणी करतात. इस्रायलने गेल्या आठवड्याभरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी जाण्यास पुन्हा प्रतिबंध लावले गेलेत. देशातील सर्व बार, क्लब, जिम आणि स्विमिंग पूल हे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कोरोनाच्या वाढत्या प्रसारास आळा घातला जाईल. ऑस्ट्रेलियानं त्यांच्या नागरिकांना इशारा दिला आहे की कोणीही चीनमध्ये कामानिमित्त वा इतर कारणांमुळे भेट देऊ नये. त्यामुळे दोन देशांमधील संबंध विनाकारण टाळले जाऊ नयेत. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं की ऑस्ट्रेलियात देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. अमेरिकेच्या न्यूक्लिअर तज्ज्ञांनी दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे. नवीन परमाणु धोरण ठरवण्यासाठी ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. उत्तर कोरियानं या मुद्द्यावर अमेरिकेशी कुठलाही संवाद साधणार नसल्याचं वक्तव्य केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झाल्यानं या भेटीकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. बुधवारी सकाळीच हाँगकाँगमधील चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या ऑफिसमध्ये मोठ्या संख्येनं पोलीस दल दाखल झालं आणि मुख्य अधिकारीही यावेळी ऑफिसमध्ये पोहोचले होते. ऑफिस बाहेर अडथळे उभे केले गेले होते. तसंच माध्यम प्रतिनिधींनी देखील या कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. तसेच दरम्यान सार्वजनिक वाहतूकही रोखून ठेवण्यात आली. सध्या हाँगकाँगमध्ये चीननं लादलेल्या नव्या कायद्यावरून चांगलीच राळ उडाली आहे. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका 16 वर्षीय मुलानं कॅफेटेरियात सँडविच फेकल्यानं त्याला त्या हॉटेलमधील 6 ते 7 जणांच्या स्टाफनं जमिनीवर पाडून त्याच्या अंगावर ते बसले आणि त्या झटापटीत श्वास घेणं अवघड झाल्यानं त्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. हा जो व्हिडिओ आहे तो चांगलाच व्हायरल झाला. रिंगो स्टारनं कोरोना काळातही आपला 80वा वाढदिवस साजरा केलाय. त्यानं व्हर्च्युअल शो करत आपल्या मित्रांनाही वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतला. तसंच रिंगो स्टारवर वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षावही करण्यात आला. कोलंबियात सध्या एक श्वान साऱ्यांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. लॅब्राडॉर जातीचं हे श्वान दिवसभर डिलिव्हरीचं काम करताना दिसून येते. कोरोनासारख्या महासंकटात या श्वानाची कामगिरी चर्चेचा विषय ठरते. 8 वर्षांच्या श्वानाच्या कामगिरीनं साऱ्यांनाच चकित केलं. तोंडात बास्केट घेऊन फिरणारा हा श्वान महासंकटात ग्राहकांच्या गरजा भागवतो. सारा बारेलिसनं आपल्या पहिल्याच म्युझिकल अल्बमविषयी भाष्य केलंय. लिटल व्हॉइस नावाचा आपला नवा अल्बम येतोय, मात्र हा अल्बम म्हणजे आपली आत्मकथा नसल्याचंही तिने स्पष्ट केलंय. या ग्रॅमी विजेत्या गायिकेनं आपल्या अल्बममधून मुकेलांचं आणि त्यांच्या आयुष्याचं विदारक चित्र अधोरेखित करण्याचा छोटासा प्रयत्न केला. कोरोना ठप्प पडलेल्या उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी विविध देशांमधील सरकार त्या देशात हर तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत आणि करताना दिसतं. अमेरिकेत देखील लघु उद्योजकांना चालना देण्यासाठी काही ठोस कार्यक्रम आखले गेलेत. लघु उद्योजकांना योग्य ती आर्थिक मदत केली जाते, जेणेकरून तो व्यवसाय उभारीस येऊ शकेल. सर्बिया इथल्या
बेलग्रेड इथे सर्बियाचे राष्ट्रपतींची जे आहेत राष्ट्रपतींच्या विरोधात नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा राष्ट्रपतींनी निर्णय घेतल्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। चिलीत कोरोना योद्ध्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली। 2 हॉस्पिटल्सच्या नर्सेसनी कोरोनाशी लढताना मृत्यू पावलेल्या आपल्याच सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्यानं या नर्सेसचा मृत्यू झाला होता। अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकांनी चीनवर निशाणा साधला आहे। चीन सरकारची जासूसी आणि चोरी ही अमेरिकेला भविष्यात धोकादायक ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलं। वॉशिंग्टनच्या हडसन इन्स्टिट्यूटमध्ये एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर यांनी हे विधान केलंय। परदेशात राहणाऱ्या चीनी नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी चीनने धमकावण्यास सुरुवात केली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला। रशियातील व्लादिवोस्तोक या शहरावरही चीनचा हक्क असल्याचं चीनमधील एका वृत्तवाहिनीने म्हटलंय। व्लादिवोस्तोक शहर 150 वर्षांपूर्वी चीनचा भाग होतं असं या वृत्तवाहिनीने म्हटलंय। त्यामुळे आता रशियामध्येही चीन विरोधात चांगला संताप व्यक्त केला जातो। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे। बोल्सोनारो यांना कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली। बोल्सोनारो यांना तीव्र ताप होता। दरम्यान या विषाणूचा फारसा परिणाम होणार नाही असं त्यांनी बऱ्याच वेळा जाहीरपणे सांगितलं होतं। इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानं हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याचं जाहीर केलं। या उपग्रहामुळे संपूर्ण प्रदेशातील धोकादायक स्थळांवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे। ओफेक 16 असं या उपग्रहाचं नाव असून इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज समवेत संरक्षण मंत्रालयानं हा उपग्रह विकसित केला। आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होते आहे। जैवसुरक्षित स्टेडियमवर इंग्लंड संघ पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना करणार आहे। बेन स्टोक्स आणि जेसन होल्डर हे अनुक्रमे इंग्लंड आणि विंडीजचे कर्णधार कोरोनाचे आव्हान पेलत संघाला सज्ज करतायत। बंदिस्त स्टेडियमवर प्रेक्षकांविना होणाऱ्या या सामन्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना मात्र टेलिव्हिजनवरच लुटता येणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसी विशेष नियम राबवत आहे। तब्बल 3 महिन्यांच्या कालावधीनंतर क्रिकेट चाहत्यांना आज इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना पाहायला मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर आयसीसीनं वेलकम बॅक क्रिकेट असं ट्विट केलंय। यामध्ये अनेक क्रिकेट संघाचे खेळाडू खेळताना दिसतात आणि त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे। बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस। सौरव गांगुली यांना वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर चाहत्यांनी आणि अनेक खेळाडूंनी शुभेच्छांचा वर्षाव केला। भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळल्यानंतर सौरव गांगुली यांच्यावर सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे। सौरव गांगुली यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बीसीसीआयने एक विशेष भाग चाहत्यांसाठी आणलेला आहे। या विशेष भागात मयांक अग्रवाल दादांना प्रश्न विचारताना दिसतोय। यावेळी सौरव गांगुली लॉर्ड्स मैदानावरील किस्सा सांगतायत। लॉर्ड्स मैदानावर टीम इंडियानं अनपेक्षित विजय मिळवल्यानंतर सौरव गांगुलीनं टी-शर्ट काढून विजय उत्सव साजरा केला होता। याबद्दल सौरव या भागात सांगताना दिसतोय। भारताचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेट विश्वात द वॉल अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविडला मिळालेल्या पुरस्काराच्या आठवणींना आयसीसीनं उजाळा दिला। 2018 मध्ये राहुल द्रविडला आयसीसी हॉल ऑफ द फेम या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आणि याबद्दलच ट्विट आयसीसीनं करत पुन्हा एकदा आठवणींना उजाळा दिला। ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाच्या मेलबर्न शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आणि त्यामुळे पुन्हा 6 आठवड्यांचा लॉकडाऊन करण्याचे आदेश प्रशासनानं दिले। नागरिकांना कारणाशिवाय शहराबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। कामावर जाण्यास, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास परवानगी असणार आहे। यूकेमधील कला आणि संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सरकारनं $2 अब्ज पॅकेजची तरतूद केली आहे। या पॅकेजमध्ये संग्रहालय, गॅलरी, चित्रपटगृह, हेरिटेज साइट्स आणि संगीत स्थळांसाठी सुमारे 900 दशलक्ष पाऊंड अनुदान देण्यात आलंय। ब्रिटिश संस्कृतीला जपण्यासाठी या पॅकेजमुळे मोठा हातभार मिळेल असा विश्वास सरकारनं व्यक्त केला। इस्रायली एअरलाइन्स एल अलला सरकारनं बेलआउट पॅकेज जाहीर केले। लॉकडाऊनचा मोठा फटका बसल्यानं कंपनीला मोठं नुकसान झालं होतं। अनेक उड्डाणं अनिश्चित काळासाठी बंद झाल्यानं कंपनीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। मागील काही आठवड्यांपासून या बेलआउट पॅकेजवर चर्चा सुरू आहे। अमेरिकेत 4 जुलैच्या सुट्टीनिमित्तानं अनेकांनी बोटिंगचा आनंद लुटला आहे। मिनेसोटामधील मिनेट नेटका लेकवर प्रशासनाच्या आदेशाकडे डोळेझाक करत अनेक जण बोटिंग करण्यासाठी आले होते। लेकमध्ये बोटीवर धमाल मस्ती करताना प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले। मिनेसोटा राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढत असून नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं।
इंग्लंडमधील नागरिक सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करत असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं। देशभरातील सलून, बार, पब, रेस्टॉरंट खुले झालेत, पण इथं जाताना नागरिक स्वतःहून अधिक काळजी घेत असल्याचं जॉन्सन यांनी स्पष्ट केलं। तसंच थिएटर, नाट्यगृह उघडण्याबाबतही सरकार विचार करत असून लवकरच यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। बुरुंडीच्या आरोग्यमंत्र्यांनी बुजुबुरा इथल्या कोरोना चाचणी केंद्राला भेट दिली। कोरोना रुग्ण ज्या भागात जास्त संख्येने आढळतील तिथं मास टेस्टिंग करण्यात येईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय। राष्ट्राध्यक्ष एव्हारिस्टे नादिशिमिये यांनी या विषाणूला देशाचा सर्वात वाईट शत्रू म्हटलं होतं। तसंच संसर्ग रोखण्यासाठी देशपातळीवर स्क्रीनिंगची घोषणा केली होती। स्पेनच्या उत्तर अटलांटिक किनाऱ्यावरील मारियाना काउंटी इथं प्रशासनानं लॉकडाऊन जाहीर केला। कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं हा 71,000 लोकसंख्येचा प्रदेश लॉकडाऊन करण्यात आला। लॉकडाऊनच्या काळात इथल्या नागरिकांना बाहेर जाण्यास आणि बाहेरून इथे येण्यास मनाई करण्यात आली। स्पेन आणि पोर्तुगालच्या नेत्यांनी युरोपियन महासंघाला अडचणीत सापडलेल्या देशांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। पोर्तुगालच्या लिस्बन इथं पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांच्या समवेत स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सँचेज यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी अडचणीत सापडलेल्या 27 सदस्य देशांना तातडीने मदत करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड्स आणि स्वीडन या देशांनी आर्थिक पॅकेज देण्यास विरोध केला। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहून इस्रायलनं पुन्हा निर्बंध लागू केलेत। सार्वजनिक स्थळं, बार, जिम, जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळं सुरू ठेवण्यास काही अटींवर मान्यता देण्यात आली आहे। आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी इस्रायलनं काही काळापूर्वीच लॉकडाऊन हटवला होता। बल्गेरियातून ग्रीसमध्ये मोठ्या संख्येने अनेक जण पर्यटनासाठी जाऊ लागले। कुल्ता ओमाचोनस सीमेवर या पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। वाहनांची ही रांग तब्बल 12 किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचली होती। बल्गेरियन ग्रीक सीमेवरील इतर सर्व सीमा चौक्या ज्या आहेत त्या पर्यटकांसाठी बंद असल्यानं इथं भली मोठी रांग पाहायला मिळाली। गोऱ्या व्यक्तींच्या एका समूहानं वंशभेदी टिप्पणी करत आपल्याला धमकवल्याची तक्रार कृष्णवर्णीयांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या अमेरिकेतील शिकागो इथल्या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे। मुनरो काउंटी ह्युमन राईट्स कमिशनचे सदस्य वॉक्स एक्स बुकर यांनी आपण मित्रांसमवेत एका लेकजवळ फिरत असताना काही वाईट व्यक्ती आले आणि त्यांनी तुम्ही खासगी मालमत्तेत जाणीवपूर्वक शिरला असून तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करतो म्हणून धमकवल्याचं बुकर यांनी सांगितलं। याला प्रतिकार केल्यानंतर त्यांनी मारहाणही केल्याचा आरोप केलेला आहे। अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एका महिलेवर वर्णद्वेषाबाबत पोलिसांवर खोटा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मे महिन्यात सेंट्रल पार्कमध्ये फिरत असताना आपल्यासोबत पोलिसांना आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप या महिलेने केला होता। यानंतर ॲमी कूपर या पोलिसाला निलंबित करण्यात आलं होतं। यानंतर चौकशीअंती कूपर हा महिलेपासून दूर उभा असून केवळ सूचना करत असल्याचं दिसून आलं होतं। अमेरिकेतील अटलांटा इथं झालेल्या गोळीबारात एका 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। सोकोरियो टर्नर असं या मुलीचं नाव आहे। ही मुलगी नुकत्याच झालेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जवळून जात असताना कारमधून आलेल्या अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला। यानंतर पोलिसांकडून हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष मोहीम उघडण्यात आली। अमेरिकेतील डकोटा इथल्या तेलाची वाहतूक करणारी पाईपलाईन आणखी 3 वर्षांहून अधिक काळ बंद ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले। डकोटा इथल्या या तेलाची वाहतूक करणारी पाईपलाईन बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी मोठं आंदोलन केलं होतं। या पाईपलाईनमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिकांचा होता। अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। मिशिगन सगिनाव प्रांतात रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष टॉम रॉय यांची एक पत्रकार परिषद झाली। यावेळी रॉय यांनी अध्यक्ष ट्रम्प यांची जोरदार पाठराखण केली। ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी कठोर पावलं उचलल्याचा दावा केला। इस्रायलच्या पश्चिम किनारपट्टी जोडण्याच्या योजनेमुळे इथल्या नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। इस्रायली नेते जेरुसलेमला सर्वधर्मीय शांततापूर्ण राहतात अशा प्रकारचं चित्र रंगवतात, पण प्रत्यक्षात जेरुसलेममधील अल्पसंख्याकांना आजही दुजाभावाची वागणूक मिळते असा आरोप अनेकांनी केला। आपल्याला इथून कधीही हुसकावून लावलं जाऊ शकतं या भीतीच्या सावटाखाली जगत असल्याचं अनेक पॅलेस्टाईन रहिवाशांनी सांगितलं। जपानच्या दक्षिण भागाला पुराचा मोठा तडाखा बसलाय। युशू भागात पुरामुळे 50 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये वृद्धाश्रमातील 14 जणांचा समावेश आहे। कुमा नदीच्या काठावर राहणाऱ्या अनेकांची घरं पाण्याखाली गेली, तर
क्युशू बेटावरील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले। आगामी काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे। मुसळधार पावसाने चीनच्या अनुई प्रांतामध्ये हाहाकार माजलाय। अनेक घरं पाण्याखाली गेली असून रस्ते पुरात वाहून गेल्यामुळे संपर्क खंडित झालाय। 4 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना या पुराचा फटका बसला असून सतत पडणाऱ्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येतात। पुरात 17,000पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून 121 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। हाँगकाँगचे नेते कॅरी लॅम यांनी नवीन सुरक्षा कायद्याची जोरदार पाठराखण केली आहे। नवीन कायदा संपूर्ण घटनात्मक, कायदेशीर आणि नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पोलिसांकडून नियमानुसारच कारवाई केली जात असल्याचंही लॅम यांनी स्पष्ट केलं। तसंच या कायद्याबाबत अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केल्याचंही त्यांनी सांगितलं। अमेरिकेतल्या टेक्सास इथल्या तळावरून बेपत्ता झालेल्या वेनेसा गिलिन या महिला सैनिकाचा मृतदेह शोधण्यात तपास यंत्रणांना यश आलेलं आहे। 2 महिन्यांपूर्वी ती बेपत्ता झाली होती। फोर्ट हुड जवळ एक मृतदेह पुरल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती। तळावरील एका सहकार्यानं या महिलेची हत्या केली आणि नंतर मृतदेह लिओन नदीजवळ पुरला। यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवरच्या इतरही घडामोडी अगदी झटपट। सुरुवात करूयात खासगी विमानानं देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पनामाच्या माजी अध्यक्ष रिकार्डो मार्टिनेलीच्या 2 मुलांना अटक करण्यात आली आहे। लुईस एरिक आणि रिकार्डो अशी या दोघांची नावं असून त्यांना ग्वाटेमाला इथून अटक करण्यात आली आहे। या दोघांवर लाच घेणं, सरकारी निधीचा दुरुपयोग, भ्रष्टाचार असे विविध आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेत। 2017 पासून हे दोन्ही भाऊ बेपत्ता आहेत। संयुक्त अरब अमिरातीच्या मंगळ मोहिमेला या महिन्यात सुरुवात होणार आहे। 2014 साली या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती। 7 महिन्यानंतर म्हणजेच यूएईच्या 50व्या वर्धापन दिनी 2021 मध्ये हे यान मंगळावर दाखल होईल। आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया, युरोपियन अंतराळ संस्था आणि भारताच्या मंगळ मोहिमांना यश आलंय। या मोहिमेमुळे या मंगळाच्या वातावरणाची सखोल माहिती मिळेल अशी आशा शास्त्रज्ञांना आहे। इराणमधील भूमिगत आण्विक प्रकल्पात लागलेल्या आगीची छायाचित्र समोर आली आहेत। नागरी आणि सैन्य अशा दोन्ही उद्देशांसाठी युरेनियम समृद्ध करण्याचं काम या प्रकल्पात चालत होतं असं इराणनं सांगितलं। या आगीमुळे प्रकल्पाचं नुकसान झालं असून तो पूर्ववत होण्यास काही काळ लागू शकतो असं इराणी सरकारने स्पष्ट केलं। पण या आगीस इस्रायल कारणीभूत आहे का याबाबत थेट आरोप करणं इराणनं टाळलं। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या उर्वरित 2 वर्षांच्या कालखंडातील उद्देशाबाबत भाष्य केलं। कोरोना संकटातून देशाला बाहेर काढणं ही आपली प्राथमिकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच देशात ऐक्य महत्त्वाचं असून कोणत्याही भेदभावाला थारा नसल्याचं त्यांनी सांगितलं। याचाच एक भाग म्हणून कृष्णवर्णियांवर अत्याचाराचा आरोप असलेल्या एका ज्येष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याला निलंबित केलं। फ्रान्सच्या आधुनिकीकरणाला चालना देताना नागरिकांचं स्वातंत्र्यही जपलं जाईल असा विश्वास त्यांनी जनतेला दिला। रशियातील सेंट पीटर्सबर्गच्या विमानतळावर एफसी झेनिथ संघाचं चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं। एफसी झेनिथनं स्थानिक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। फटाके वाजवून, झेंडे फडकावत संघाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी सामाजिक अंतराच्या नियमाचं चाहत्यांना विसर पडला। एफसी झेनिथचं हे 6वे रशियन विजेतेपद असून त्यांनी मॉस्कोच्या सीएसकेएशी बरोबरी साधली। कोरोनामुळे जीवनशैलीत मोठे बदल झालेले आहेत। बाहेर जाताना मास्क वापरणं बंधनकारक आहे, पण दुकानात, बँकांमध्ये स्वच्छतेचे नियम आणखी कडक करण्यात आले। न्यूयॉर्कमध्ये लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीतून सावरताना ग्राहकांसाठी दुकानात विविध ऑफर्स देण्यात आल्या। कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जास्त रुग्ण असलेल्या 15 राज्यांमधून शिकागोमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम करण्यात आलेले आहेत। या प्रवाशांना 2 आठवडे क्वारंटाईन राहावं लागणार आहे। केवळ वैद्यकीय सुविधा आणि कोरोना चाचणीसाठीच बाहेर पडण्याच्या सूचना या प्रवाशांना देण्यात आलेल्या आहेत। इंग्लंडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं। विशेषतः लग्नाळूंना मोठा दिलासा मिळाला आहे। कोरोनामुळे इंग्लंडमध्ये शेकडो विवाह रखडले होते, मात्र आता प्रशासनानं विवाह सोहळ्यांना परवानगी दिली आहे। त्यामुळे शनिवार आणि रविवारचा मुहूर्त साधत अनेक जण विवाह बंधनात अडकले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अशा कार्यक्रमांना परवानगी देताना काही नियम घालून दिलेत आणि अशा सोहळ्यात केवळ 30 जणांना सहभागी होता येणार आहे। तसंच फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे। चीनमध्ये आणखी एक आजारानं डोकं वर काढलंय। चीनच्या उत्तर भागातील मंगोलिया क्षेत्रात ब्युबोनिक प्लेग आजार असल्याची माहिती आहे। ब्युबोनिक प्लेग बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। ब्युबोनिक प्लेग बाधित रुग्ण
बायानूरमधील एका रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तिथल्या आरोग्य कमिशननं दिली आहे। दरम्यान चीनमध्ये अद्यापही प्लेग केसेसची संख्या कमी असल्याचं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य कमिशननं सांगितलं।